बुलढाणा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर यांना 48,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। शहरातील धाड नाक्यावर एका हॉटेलमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता एका कंत्राटी डॉक्टराकडून लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टरची ड्युटी लावण्यावरून डॉक्टर वासेकर सतत पैशांची मागणी करायचा। या संदर्भात त्यांच्या काही रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे गोळा झाल्यावर सदर कारवाई एसीबीच्या धडाकेबाज शीतल घोगरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे। डॉक्टर वासेकर यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली होती। त्यांना यासाठी पुरस्कृत देखील करण्यात आलं होतं। त्यांना लाच घेताना अटक करण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय।